सत्याग्रह आंदोलन चालू आहे आणि महात्मा गांधीचा विचारच या अशा हुकुमशाही व्यवस्थेला, इंग्रजाच्या जुलमी व्यवस्थेलाही त्यावेळेस महात्मा गांधीच्या विचारानंच या देशातून हाकलण्यात आलं आणि म्हणून तोच विचार पुढे नेण्याचं काम काँग्रेसने चालू ठेवलेलं आहे आणि हा सत्याग्रह सभा असणार आहे. काय अजेंडा असणार आहे? पहिलीची पार्श्वभूमी आहे आणि दुसरं, उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एका स्टेजवर इतका आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा मांडतील का? उद्या तुमची असताना तुमचा आक्षेप असेल का त्याला? मी काय बोलायचं आहे, कारण की आखरी विधानचंही एक मत याच्यामध्ये आहे की भाजप ज्या पद्धतीनं निष्ठुर पद्धतीनं या लोकशाहीला चिरडण्याचं पाप करते आहे त्याच्या विरोधात आम्ही एकत्रित आलेलो आहोत. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि म्हणून एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर आम्ही या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आम्ही आणलं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका काय मांडायची त्यांना मालेगावच्या सभेसाठी राहुल गांधींच्या वरती टीका करण्याची भूमिका मांडली, तर तुमच्या मांडीला मांडलीवर ती भूमिका मांडली तर तुमचा आक्षेप नसणार आहे का त्याच्यावरती? त्यांची भूमिका आहे ती. राहुल गांधींच्या बद्दल त्यांनी काही भूमिका मांडली नाही. राहुलजींनी मी सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे हे म्हटल्यानंतर कोणाला त्रास काय होतो मला त्याचं माहिती नाही. त्रास उद्धव ठाकरे आणि आखरी राहुल गांधी आहेत म्हणायला कोणाला काही अडचण असेल मला वाटत नाही की त्याच्यामध्ये कुठला वाद होऊ शकतो. आणि राहुल गांधींनी त्याच कोणाला भाजपसारख्या खालच्या लेवलवर जाऊन शिवा घातल्या नाही. आम्ही चोराला चोर म्हटलं तर राहुल गांधींना 2 वर्षाची सजा त्या ठिकाणी सुनावण्याचं पाप त्याच्या व्यवस्थेने केलं. पण त्याच पंडित जवाहरलाल नेहरूंना, त्याच इंदिरा गांधींना, त्याच राजीव गांधींना यांनी चोर म्हटलं. बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचा अपमान हे सातत्यानं करत असताना आम्ही पाहतो आहे. मग अशा लोकांच्या विरोधात कारवाई काय केली जाते? महात्मा गांधीची हत्या करून नथुराम गोडसेने चांगलं काम केलं, देशाला वाचवलं आहे. हत्या करणं त्यांची गरजेचं होतं असं महाराजांकडून म्हणलं जात आहे. मी तुम्हाला तेच सांगत आहे की भाजप द्वेषाचं राजकारण करून देशाच्या मानसिकतेला ताकद देण्याचं काम करते आणि या लोकशाहीमध्ये या द्वेषाच्या व्यवस्थेला कुठलीही मान्यता नाही. मग जो कोणता महाराज असेल त्याच्यावर कारवाई का केली जात नाही? कालीचरण महाराजांनी हे स्पष्ट केलं आहे की महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी करून देशाला वाचवला आहे, तर देश दबलेला गेला असतो. म्हणून आता खरं तर आता जे सत्तेमध्ये बसलेली लोक आहेत त्यांनी त्या कोणता कालीचरण महाराज त्याच्यावर कारवाई का करावी नाही? आणि मग त्यांना खरं तर भाजपची ही परीक्षा आहे. कारण की अशा व्यवस्थेला कुणी ताकद देत असेल आणि भाजपचं सरकार त्यांना साथ देत असेल तर भाजपचं एकदम क्लिअर अजेंडा जो आहे तो स्पष्ट होतो. सावरकरच्या समर्थनात त्यांचं एक म्युझियम आणि थीम पार्क बनवतोय राज्य सरकार. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सन्मानामध्ये पूर्ण राज्यभर यात्रा करणार आणि ते पुढच्याच महिन्यात आम्ही त्या पद्धतीची सुरुवात करू. आणि सोनेरी पान जे पुस्तक सावरकरजींनी लिहिलं होतं त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं त्याचंही आम्ही लोकांना दाखला त्या निमित्तानं देऊ. कारण की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान त्या याच्यामध्ये केलेला गेलेला होता याची माहिती आम्ही करू. कारण की भाजपचा असली चेहरा जनतेसमोर मांडणं हे सुद्धा आमचं काम आहे. त्यांनी त्या पद्धतीचं सन्मान यात्रा काढली तर आम्हाला त्याचा विरोध करायचं कारण नाही. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचाही विचार आम्ही जनतेसमोर मांडतो. संजय राऊत यांच्यावर धमकी देण्यात आली आहे आणि त्या धमकीमध्ये कुठे ना कुठे असले महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं, सुरक्षा विरोधकांनाच टार्गेट करण्याचं काम केलं जातं. मी काल ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या गावात होतो.
त्या ठिकाणी गिरीश कोळी नावाचा काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. पोलीस त्याची दखल घेत नाही. मी काल पोलीस कमिशनर जयजीत सिंग नावाचे आहेत त्यांना पण मी फोन लावला, सांगितलं की काय चाललं या शहरामध्ये. आणि आमचे तिथले विक्रांत चव्हाण जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनाही मारण्याच्या धमक्या आल्या. पोलीस लक्ष घालत नाही, गुन्हा दाखल करत नाही. मग या पद्धतीचं वातावरण संजय राऊतांच्या पद्धतीची भूमिका मांडली. या पद्धतीचं वातावरण दहशतीचं, विरोधकांची मुस्कुटदाबी करण्याचं आणि जो यांच्याबद्दल बोलेल त्याला मारण्याची धमकी दिली जात असेल तर शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा विचाराला कुठेही स्थान नाही. त्याचा कडाडून आम्ही विरोध करू. ना कर्नाटकच्या निवडणुका घोषित झालेल्या एकंदरीत पाहिलं की बीजेपी पूर्ण ताकदपणाला लावत आहे, परंतु कुठे काँग्रेसला जी आशा आहे त्याच्यामध्ये आप पार्टी जी आहे की त्यांचे उमेदवार उभे करून थोडंसं डॅमेज करू शकतात. सगळ्यांनाच माहिती आहे की बीजेपीचे बी कोण आहेत आणि कर्नाटकमध्ये मागचा 2019मध्ये जो मॅन्डेट होता तो काँग्रेसच्याच बाजूने होता आणि त्यावेळेस लोकांनी काँग्रेसला साथ दिली. पण ज्या पद्धतीनं बैमानीनं तिथलं सरकार पाडलं त्याचे परिणाम आता त्यांना बीजेपीला भोगावं लागेल. या पद्धतीचे कुठल्याही पक्ष तिथं उभे झाले त्याचा परिणाम कर्नाटकमध्ये पडणार नाही. त्या ठिकाणी बहुमतानं आज जे काही आपलं ओपिनियन पोल जे येत आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा काँग्रेस त्या ठिकाणी घेऊन मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल. जिस तरीके से राहुल गांधी यांना येत्या 20 दिवसांमध्ये एक सवाल राहुल गांधी यांना येत्या 20 दिवसांमध्ये भारतीय जनता पक्ष जेलमध्ये टाकणार आहे. त्यांची तयारी झाली आहे. या प्रकरणामध्ये माफी नाही मागितली तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल. नाना पटोले जेलमध्ये जायला तयार आहे. मी सांगितलं आम्ही चोराला चोर म्हणणार आणि आमच्यावरही केसेस करत असतील, आमचे स्वतः रद्द करतील तर आमचंही त्याला काही विरोध करायचं कारण नाही. आम्ही इंग्रजाच्या विरोधात भांडलो. इंग्रजासारख्या वहनसी आणि त्याला ज्या पद्धतीनं एक हुकुमशाही व्यवस्था या देशामध्ये निर्माण करण्याचं काम त्यावेळेस इंग्रजांनी केलं त्याला आम्ही घाबरलो नाही. पण आता तर लोकशाही आहे. याच्यामध्ये वर्षभरच हे या पद्धती करतील. वर्षभरानंतर हे सत्तेच्या बाहेर आल्यानंतर यांची काय स्थिती होईल त्याचं याने जाणीव ठेवा. आज आप लोग आंदोलन कर रहे हैं, पूरे राज्य भर में इस तरीके का आंदोलन चल रहा है, प्रदर्शन चल रहा है, कहीं न कहीं हड़ताल कर रहे हैं, तो ये क्या वजह है? और लगातार कह रहे हैं कि आप लोगों ने मोदी का अपमान किया, इसलिए तेली समाज का अपमान किया. आज आंदोलन करने का हेतु क्या है? देखो मुझे ऐसा लगता है कि चोर को चोर बोलना कोई गलत है नहीं, ऐसा तो हम मानते हैं. जब हमारे देश में अंग्रेज की सत्ता थी तब भी हम उनको चोर और डाकू बोलते थे क्योंकि वो चोर और डाकू थी. ललित मोदी, नीरव मोदी ये देश की जनता का पैसा लूट के भागे भगोड़े, तो उनको चोर बोला तो चोर बोलने में गलती क्या है? अगर ऐसे समय में राहुल गांधी के ऊपर केसेस कर उनके ऊपर 2 साल की सजा देकर लोकसभा का सदस्यत्व रद्द करके उनको बेघर करने का जो पाप बीजेपी कर रही है तो ये हुकुमशाह के विरुद्ध में हमें लड़ने की आदत है और हम लड़ते रहेंगे और चोर को चोर बोलेंगे क्योंकि देश की जनता का आर्थिक नुकसान करने वाली जो भी व्यवस्था होगी उसका हम विरोध करेंगे. देश की संवैधानिक व्यवस्था को खत्म करने का कोई कोशिश कर रहा है तो उसके विरोध में हम लड़ेंगे और हम जीतेंगे. सावरकर के खिलाफ आप लोग लगातार बात कर रहे हैं, लेकिन राज्य सरकार सावरकर को लेकर थीम पार्क बना रही है, राज्य सरकार एक बड़ा म्यूजियम बना रही है, गौरव यात्रा निकाल रही है और पूरे राज्य भर में कह रही है कि सावरकर का अपमान नहीं सहेगा महाराष्ट्र. हमने कब सावरकर का अपमान किया? मैं सावरकर नहीं हूँ, मैं राहुल गांधी हूँ. ये बोलना अगर कोई गलत है तो इतनी तकलीफ इनको क्यों होती मुझे पता नहीं. लेकिन जो गौरव यात्रा वो निकाल रहे हैं, हम भी अगले महीने में महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा ज्योतिबा फुले इनके सम्मान में यात्रा हम निकालेंगे. और हम सोनेरी पान जो सावरकर जी ने लिखा था जो किताब थी उसका दर्शन जनता को कराएंगे. लेकिन जो थीम पार्क और म्यूजियम बनाए जा रहे हैं वो तो सत्ता में कुछ भी कर सकते हो, करें, हमें कोई उसका विरोध नहीं. राहुल गांधींच्या व्हाट्सएप मैसेज के जरिए क्या कहेंगे? सुनील राउत कह रहे हैं कि शिकायतों को सीरियसली नहीं लिया जाता है. बिल्कुल है क्योंकि हमारे में कल ठाना में था. ठाना में हमारे शहर के अध्यक्ष विक्रम चौहान और हमारे पार्टी के कार्यकर्ता गिरीश कोड़ी
उनके ऊपर गिरीश कोहली को तो पूरा जानलेवा हमला उसके ऊपर हुआ था। विक्रांत चौहान के ऊपर जानलेवा का धमकी उनको दी गई है। पुलिस में कंप्लेंट करने के बाद भी पुलिस ध्यान नहीं दे रही है। महाराष्ट्र में ये सब स्थिति जो बनते जा रही है ये बराबर नहीं है। कल भी हमने कहा कि राज्यपाल महोदय को हम ये कंप्लेंट करेंगे, क्योंकि महाराष्ट्र ये पुरोगामी विचारधारा का है, शाहू फुले अम्बेडकर विचारधारा का महाराष्ट्र है। इस महाराष्ट्र में यहाँ सबसे अच्छी सुरक्षिता महाराष्ट्र में है, लेकिन जब से बीजेपी के ईडी की सरकार जब से आई है तब से महाराष्ट्र में इस तरह की असुरक्षितता इस महाराष्ट्र में बनी हुई है और इसकी कंप्लेंट हम माननीय राज्यपाल महोदय को करेंगे। कल महाविकास इस्तीफा मांग रही हैं कि गृह मंत्री राज्य को संभाल नहीं पा रहे हैं। एक तरफ महाराष्ट्र में दंगे हो रहे हैं और दूसरी तरफ इस तरीके के विपक्ष के नेताओं को धमकियां मिल रही हैं और कोई कार्रवाई नहीं हो रही है, तो ऐसे में गृह मंत्री को इस्तीफा दे देना चाहिए। हमने तो सरकार ने ही सरकार ही बर्खास्त करने की मांग की है, इसलिए गृह मंत्री तक ही नहीं है, सरकार ही इन्वॉल्व है। कल जिस तरीके से एक रैली है महाविकास आघाड़ी की, उसमें राज्य सरकार कह रही है कि आप लोगों की रैली की वजह से वहाँ वातावरण अशांत हो सकता है। दूसरा, जिस तरीके से सावरकर के इशू को लेकर के ठाकरे की जो लाइन थी वो भी कल अगर मंच पर इस तरीके से रहती है तो कैसे देखते हैं? देखो, सावरकर के बारे में राहुल गांधी ने कोई गलत बोला नहीं था। मैं सावरकर नहीं हूँ, मैं राहुल गांधी इतना ही कहा है। इतना तकलीफ किसको क्यों होना मुझे पता नहीं। रही बात राज्य सरकार की, राज्य सरकार इस रैली से डरी हुई है। उनको पता है कि उनकी जमीन पैरों के तले खिसकती जा रही है सरकार की, दिल्ली की, और इसलिए वो नहीं चाहती है। इसलिए औरंगाबाद या छत्रपति संभाजी नगर में जो दंगा हुआ था उसमें प्रशासन के माध्यम से सरकार ने अपना पूरा यंत्रण लगाकर वहाँ पे इस तरह का दंगा किया है, क्योंकि जो भी बातें सामने आ रही है, जो मंदिर है वो मुस्लिम एरिया में है, वहाँ पे दिन में रामनवमी का बड़ा उत्सव मनाया गया, वहाँ मुस्लिम भी थे, वहाँ हिंदू भी थे, और रात को 12 बजे कुछ लड़के वहाँ जाकर घोषणा जो की और उसके बाद में वो रात में दंगा हुआ। लेकिन पुलिस को पता था, पुलिस ने ध्यान नहीं दिया, और इसका मतलब है कि वहाँ पे जानबूझकर ये घटना की गई है। सरकार ही दंगा करवाती है और महाविकास आघाड़ी के इससे वहाँ पे शांति होगी। और ये जो कल का जो प्रोग्राम है महारैली जो है उसमें लोगों में हिम्मत आएगी, लोग एकजुट होंगे। बीजेपी का ये कहना है सर, औरंगाबाद का नाम जो है शहर का बदल के छत्रपति संभाजी नगर कर दिया गया है। इस वजह से कम्युनिटी टेंशन वहाँ पर जो है विपक्ष के लोग इस तरीके से क्रिएट करने की कोशिश कर रहे हैं ताकि वहाँ का माहौल खराब हो। अभी राज्य में सत्ता में वही है और केंद्र में भी बीजेपी सत्ता में है, और जो ओवैसी इसका भी है किसको सबको पता है। और जिस तरह से ओवैसी के सांसद ने वहाँ पर जो कुछ दिन से जो आंदोलन शुरू किया और जिस तरह से भड़काऊ वहाँ पे बातें हो रही है, उसके ऊपर सरकार ने रोक क्यों नहीं लगाई, ये सवाल हमारा है। तो इसका मतलब ये कि ओवैसी और बीजेपी दोनों मिलकर इस तरह का माहौल खराब करना चाहती है। महाराष्ट्र में ये कभी, महाराष्ट्र की जनता कभी ये साथ नहीं